कागल ते किनी टोल नाका या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असून सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, वळणं व अपूर्ण कामे सुरू आहेत। अशा अपूर्ण व धोकादायक अवस्थेत रात्रीच्या वेळेस अपघाताची शक्यता वाढत आहे। महामार्गावर रेडियम रिफ्लेक्टर नसल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघात घडण्याचा धोका वाढला आहे। याच पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रतिकात्मक रेडियम रिफ्लेक्टर देण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की केंद्र सरकारकडे जर रिफ्लेक्टर बसवण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही दिलेले रेडियमच लावा, निदान जीव वाचतील। किनी टोल नाका कागलपर्यंत जी रस्त्याची दुरावस्था झालेली ती दुरावस्था त्यानंतर ज्यांनी हे टेंडर घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने न केलेली कामे, प्रशासनाचं असलेले दुर्लक्ष आणि वारंवार डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा यासाठी जो बोर्ड असतो किंवा त्याच्यावर जी रेडियम असते ती रेडियम न लावल्यामुळे होत असलेला अपघात याविषयी वाचा फोडण्यासाठी प्रशासनाला जाग आणली जाते। शिवसेनेच्या माध्यमातून सर्वच पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित आहोत। राजू यादव तालुका प्रमुख आहेत। आम्ही निवेदन दिलेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांना की रेडियम तुम्ही लावता की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रेडियम लावून देऊ। राज्य शासन जर इतकं दळबद्रे झालं असेल, राज्य शासनाकडे जर निधी नसेल तर त्यांनी ते घोषित करावं आणि इथून पुढे होणाऱ्या कालावधीमध्ये जे काय अपघात होत असतात त्या अपघाताची जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि राज्य शासनानं घ्यावीच। कारण मला वाटतं कोल्हापूर शहर ते कराड किंवा कागल ते कराड कमीत कमी 2 वर्ष झाली रस्त्याची दुरावस्था आहे। संबंधित अधिकारी सांगतात की आम्ही वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टरला समन्स काढलेला आहे की तुम्ही या रस्त्याची दुरावस्था झालेली आणि तुम्ही रस्ता पुन्हा का चांगला करत नाही। पण आम्हाला अपेक्षापुरतं होईल अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही। त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे की जर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या प्रकारचा रस्ता व रेडियम जर लावलं नाही तर आम्ही हाच हायवे रस्ता रोको शिवसेनेच्या मार्फत करू। तालुका प्रमुख राजू यादव यांनी संतप्तपणे विचारले की ठेकेदाराला काहीही कारवाई न करता सरकार डोळेझाक का करते? तो सरकारचा जावई आहे का? या मागणी संदर्भात माननीय चंद्रकांत भरडे, मॅनेजर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उजळाईवाडी व माननीय गोविंद बैरवा यांना निवेदन देण्यात आले। अधिकाऱ्यांनी येत्या 8 ते 10 दिवसात रिफ्लेक्टर बसवण्याचे आश्वासन शिवसैनिकांना दिले आहे। आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख आणि आम्ही सर्व मंडळी आज इथं हायवेच्या ऑफिसला एक निवेदन दिलं। कागलपासून ते किनी टोल नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकला कोणत्याही प्रकारचं रेडियम नाही, कुठं वळायचं लोकांना समजत नाही, अनेक अपघात झाले। त्यामुळे आज आम्ही त्यांना प्रतिकात्मक निवेदन देऊन रेडियम केंद्र सरकारकडे जर पैसे नसतील तर रेडियम आम्ही त्यांना दिलेला आहे आणि जर तुम्ही हे रेडियम नाही लावून घेतलं तर शिवसेना रास्ता रोको हायवे रोको करणार अशा पद्धतीने आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, तालुका प्रमुख राजू यादव, विनोद खोत, राजू सांगावकर, कैलास जाधव, दत्ता फराकटे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, दीपक अंकल, सुनील पारपाणी, दीपक पोपटाणी, सागर साळोखे, योगेंद्र माने, रामराव पाटील, बाबूराव पाटील, अजित चव्हाण, देवानंद माने, भरत खोत आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।